नमस्कार मंडळी, आज जाऊया अजिंक्यतारा हा किल्ला बघायला आणि अनुभवायला सुद्धा. तर हा किल्ला आपण बघूया, त्याचबरोबर याची अगदी थोडक्यात माहिती घेऊया. अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला आहे. हा किल्ला अभेद्य आहे, अजेय आहे. असा हा डोंगरी किल्ला सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी साताराला आल्यावर तुम्ही गडाच्या थेट मुख्य दरवाजापर्यंत तुमचं वाहन नेऊ शकता. त्यामुळे गडावर फार आपल्याला चढून जायची गरज पडत नाही. गडाचा मुख्य दरवाजा आहे ना, तो अगदी भक्कम आहे आणि सह्याद्रीचे उंच उंच कडे आजूबाजूनी दिसतात. किल्ल्याच्या आपण महाद्वाराजवळ येऊन पोहोचतो. एका बाजूने दिसतो आपल्याला सह्याद्रीचा कडा आणि अगदी भक्कम काळ्या पाषाणातला हा कडा दिसतो. त्याहूनच लक्षात येतं की हा किल्ला किती भक्कम आहे. त्यानंतर हे जे वास्तुरचना आहे किंवा याची जी रचना आहे मुख्यद्वाराची, त्या बाजूने 2 बुरुज आहे. सुंदर अशी त्याची सुंदर दगडात त्याचं बांधकाम केलेलं आहे. भक्कम असा दरवाजा आहे. पुढे आपण आणखी पायऱ्या चढलो की आपण येऊन पोचतो ते किल्ल्यावर. आता या किल्ल्याची थोडक्यात माहिती घेऊया. हा किल्ला 12व्या शतकात शिलाहार वंशीय राजा भोज दुसरा याने बांधला होता. 1863 शिवरायांनी विजापूरकरांकडून तो जिंकून घेतला. त्यानंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला आणि नंतर मुघलांकडून ताराबाईंनी पुन्हा जिंकून घेतले. आता या किल्ल्याला सप्तर्षी, मंगळाई, शहागड, आझमगड अशी विविध नावं देण्यात आली, पण त्यात अजिंक्यतारा हे नाव मात्र कायम राहिलं. अजिंक्यतारा हे नाव ताराबाईंनी दिलं. 1898 राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याची राजधानी होण्याचा मानही या अजिंक्यताराला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीचा मोठा कार्यकाळ या किल्ल्यावरून चालवला. आता या गडाचे गडदर्शन आपण बघितले. भव्य असे प्रवेशद्वार आहे, कोरीव काम केलेले आहे. या किल्ल्यावर मंगळाई देवी, महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर सुद्धा आहे. आणि किल्ल्यावर आल्यावर आपल्याला दिसते ते सातारा शहराचे विलोभनीय असे दृश्य. संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे ते अजूनच छान दिसते. सातारा म्हणजे त्याच्या बाजूनी 7 डोंगर आहेत म्हणून याला सातारा असे नाव देण्यात आले. त्यामुळे हे डोंगरसुद्धा आपल्याला दिसतात. 7 डोंगरांच्या मध्ये वसलेलं गाव म्हणून हे सातारा. आता या किल्ल्याची जी तटबंदी आहे ना, तुम्ही बघताय 3-3.5 फूट जवळजवळ रुंदीला आहे आणि दगडामध्ये बांधलेली आहे. आणि 12व्या शतकातला जरी किल्ला असला तरी तटबंदी मात्र अजूनही कम आहे. आणि तटबंदीच्या बाजूनी ना आपल्याला मस्त चालता येतं. म्हणजे आपल्याला खाली सातारा शहर दिसतं, उंच आपण डोंगरावर आलेलं दिसतो. आणि इथे ना आकाशवाणीचं दूरसंचार केंद्रसुद्धा आहे. पुढे किल्ल्यावर फिरताना तशी खूप मजा येते. जवळजवळ 3 ते 4 तास आम्ही फिरलो आहे. म्हणजे 3 वाजेपासून आलो तर संध्याकाळी 7 सव्वा 7 झालेले आहेत. तोपर्यंत आम्ही फिरलेलो आहोत. जरी आपल्या जुन्या वास्तू नसल्या तरी जे आहेत ते बघायलासुद्धा एक मजा येते. आपल्या इतिहासात गेल्यासारखं वाटतं. इथे टाकसाळ म्हणजे नाणी जी बनवली जातात त्याला टाकसाळ म्हणायची, ती टाकसाळ आहे इथे. आणि बाजूला दिसते ती सदर आहे. सदर आणि सदरेच्या बाजूची जी बिल्डिंग आहे, जुने महाल असतील त्याची फक्त जे भग्नावशेष राहिलेले आहेत, कारण ते सगळे तुटलेले आहेत. कारण हे विटांचं बांधकाम होतं. फक्त आपले सांगितलं ना, जे दगडांचं अगदी पक्क बांधकाम आहे ते राहिलं, पण विटांचं बांधकाम नाही आहे. किल्ल्यावर फिरताना खूप प्रकारची आपल्याला झाडं दिसतात आणि फिरणारी लोकंसुद्धा खूप आहेत तिथे. किल्ला अतिशय मस्त आहे. तर अशा या किल्ल्याला एकदा तरी भेट द्यावी असा खरंच किल्ला आहे. आणि आपलं वैभव आपणच बघावं आणि आपणच खरं त्याचं कौतुक करावं. तर हे आहे महादेव मंदिर. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला थोडं चालत गेलं की आपल्याला मंगळाईचं मंदिर दिसतं. तर इथे नवरात्रामध्ये खूप गर्दी असते म्हणे येण्याची. त्यातही आपल्याला जर श्रावणामध्ये सुद्धा बरीच गर्दी असते, कारण महादेवाला लोक येतात. आता जरी खूप कोरडं दिसत असेल तरी पावसाळ्यात मात्र हिरवागार झालेला किल्ला बघायला आणखीनच मज्जा येईल. वरतून पुन्हा लक्ष जाते ते सातारा शहराकडे. त्याचं एक सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतं. आणि गडावर पाण्याची सोय आहे बघा. इथे उन्हाळा असून पण दोन्ही जी तळी आहेत ना त्यात भरपूर पाणी आहे. पिण्यायोग्य नसेल कदाचित, परंतु म्हणजे उपसा नसल्यामुळे ती पिण्यायोग्य आता नाही आहे, परंतु पाणी आहे आणि पाणी छान स्वच्छ आहे. उन्हाळ्यात अगदी मस्त भरपूर पाणी आहे. खरंच निसर्गाची ही कमाल आणि आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी की एवढ्या उंच किल्ल्यावर सुद्धा पाण्याची छान सोय आहे. पक्ष्यांचा छान किलबिलाट ऐकू येतो आणि असं मस्त किल्ल्यावर फिरलं की आपलाच ऊर अभिमानाने भरून येतो. इथं अजिंक्यतारा नावाचं मोठं असं बोर्ड आहे. हे मंगळाईचं मंदिर आहे. इथं नवरात्रात उत्सव असतो. आणि त्यानंतर आपल्याला शासनाने केलेल्या रस्त्यावरून आम्ही
घराकडे यायला निघालो. जवळजवळ 7-7:30पर्यंत आम्ही इथे होतो. अजूनही येणाऱ्यांची गर्दी होते. असा हा किल्ला पाहायला नक्की जा आणि आपल्या वैभवाची आपणच कौतुक करावं आणि आपल्या वैभवामुळे आपला ऊर भरून यावा. असं नक्कीच आपलं हे वैभव आहे. तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या अजिंक्यतारा या किल्ल्याला. आणि तुम्हाला दाखवते संध्याकाळी किती मस्त असं दृश्य दिसते. किती छान संध्याकाळ झाली, रम्य अशी संध्याकाळ. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.